हॅलो, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईन गट क पूर्वपरीक्षा 2026च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आजपासून म्हणजेच 16 ऑगस्ट 2026 पासून जी काही ऑक्टोबर 2026मध्ये पूर्वपरीक्षा नियोजित आहे. सो साधारणतः आपल्याकडे 70 दिवसाचा टाईम स्पॅन किंवा कालावधी आहे. सो त्या 70 दिवसामध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज दिले गेले पाहिजे, त्यासोबतच कोणत्या विषयासाठी किती दिवस आपण बायफरकेट करायला पाहिजे. सो ते आपण या ठिकाणी त्यावर चर्चा करणार आहोत. त्यासोबतच 2018 ते 2025 या दरम्यान ज्या काही पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत, विशेषतः गट कच्या. सो त्या गट कच्या परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न सब्जेक्टनिहाय अर्थात विषयनिहाय एकंदरीतच विश्लेषण करून त्या सब्जेक्ट अंतर्गत कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत. सो असे काही महत्त्वाचे हॉट टॉपिक्स देखील तुमच्यासाठी मी या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला डिलिव्हर करणार आहे. ओके, सो टू द पॉईंट, लेस इज मोर या कन्सेप्टला आपण धरून चालूयात, जेणेकरून कमीत कमी बाबींवर वेळ इनपुट म्हणजे इन्व्हेस्ट करून आपण जास्तीत जास्त आउटपुट घेण्याचा प्रयत्न करूयात. सो लेट अस स्टार्ट. अलीकडे जे काही कंबाईन गटकची जाहिरात आलेली आहे, तर त्याच्यामध्ये बरेच सरळ सेवेच्या माध्यमातून भरले जाणारे पोस्ट इन्क्लुडिंग तलाठी, त्यानंतर इतरही असे नवीन पद या ठिकाणी ग्रुप सीमध्ये ॲड झालेलं आहे. सो त्याचा जी जाहिरात आहे तर साधारणतः सध्या 5,000 इतकं या पदापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. सो एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहे. सो त्याचा या सुवर्ण संधीचा योग्य तो फायदा करून आपण पोस्ट काढूया. या पद्धतीने आपण आपली जी काही अभ्यासाची दिशा आहे तर ते असायला पाहिजे. सो आपला जो काही अभ्यास आहे सो त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. सो त्या दृष्टिकोनातून आपण पूर्वच्या तयारीविषयी आपण बोलूयात. त्यानंतर मुख्यच्या तयारीच्या अनुषंगाने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात. सो लेटेस्ट स्टार्ट सुरू करूयात. सर्वात आधी अभ्यासक्रम, कुठल्याही परीक्षेचा अभ्यासक्रम हा त्यातील एकंदरीतच त्या परीक्षेविषयी एकंदरीतच आयडेंटिटी कार्ड असतो. सो त्या दृष्टिकोनातून गट कच्या पूर्वपरीक्षेसाठी आयोगाने आपल्याला जो काही सिलेबस दिलेला आहे सो त्याच्यामध्ये 8 पॉईंट मेन्शन केलेलं आहे, ज्याच्यात इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. सो असे 8 घटक या ठिकाणी आयोगाने आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. आता काही पॉईंट्स जसे अर्थव्यवस्था. सो अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था करत असताना अर्थसंकल्प, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, लेखापरीक्षणाच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, त्यानंतर बँकिंग असेल, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती म्हणजेच फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण इत्यादींवर प्रश्न विचारला जातो. आता अर्थव्यवस्थेच्या किंवा अर्थशास्त्राच्या अनुषंगाने बऱ्यापैकी या ठिकाणी टॉपिक आयडेंटिफाय करून दिलेला आहे. राज्यशास्त्राच्या बाबतीत जर आपण बघितलं तर केवळ राज्यशास्त्र हा एकच शब्द या ठिकाणी दिला गेलेला आहे. सो जर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये काय विचारलं जातं आहे ते जर आयडेंटिफाय करायचं असेल तर मागील 5 वर्षांमध्ये आयोगाने त्या विषयाअंतर्गत कोणत्या टॉपिकवर अधिक भर दिलेला आहे, कसे प्रश्न विचारलेला आहे, सो त्या प्रश्नांचं विश्लेषण करणे गरजेचं आहे. सो त्यासाठी म्हणून या लेक्चरमध्ये आपण 2018 ते 2025 या दरम्यान कंबाईन गट पूर्वपरीक्षेत जे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न विचारलेले आहे आणि कोणत्या टॉपिकवर ते प्रश्न विचारलेले आहेत तर ते एक्सेल सीटच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी हे एकंदरीत त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ओके, सो तुम्हाला या लेक्चरची PDF पाहिजे असेल तर कर्मशिला अकॅडमी नावाचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे सो त्याची लिंक या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेलं आहे. सो ते तुम्ही डाउनलोड करू शकता. सो त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून PDF डाउनलोड करू शकता. सो या ठिकाणी एक्सप्लिसिटली असं टॉपिक मेन्शन करण्यात आलेलं नाही, मग ते इतिहास असो, राज्यशास्त्र असो, सायन्स असो. ओके, सो ह्या खूप नॅरोली या ठिकाणी फक्त पॉईंट्स दिल्या गेलेलं आहे. सो ते आपण PYQच्या माध्यमातून ते आपण या ठिकाणी आयडेंटिफाय करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आपली जी काही पद्धती आहे तर स्मार्ट पद्धती असणार आहे. याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट अशा घटकांवर आपण फोकस करूयात. मेजरेबल जे आपल्या आवाक्यात येईल अशाच गोष्टींचा, अशाच घटकांचा आपण विचार करूयात. अफोर्डेबल
म्हणजे जे आपल्याला सहज उपलब्ध होईल, सहज आपण त्यावर इनपुट देऊन त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट घेऊ शकतो, अशा गोष्टीवर आपण आपला वेळ घालवूयात. रेलेवंट जे आपल्या एक्झाम ओरिएंटेड किंवा एक्झामशी रिलेटेड आहे अशाच गोष्टीचा आपण विचार करूयात. आणि टाईमली जे काही आपल्याला 70 दिवसाचा कालावधी मिळालेला आहे, सो टू द पॉईंट आणि एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून आपण या टाईमचा किंवा या वेळेचा योग्य तो वापर केला तर आपल्याला निश्चितपणे आपण पूर्वपरीक्षा पास होऊ शकतो. सो लेट अस स्टार्ट, सुरू करूयात. सर्वात आधी आपण इंडियन पॉलिटीच्या संदर्भात चर्चा करूयात. आता इंडियन पॉलिटीच्या संदर्भात 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. 2023 मध्ये कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षांचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो एकंदरीत बदल करण्यात आला. त्याच्यामध्ये सायन्स असेल, सायन्स अँड टेकचे प्रश्न त्यामध्ये ॲड करण्यात आले. त्यानंतर परत स्टॅटिक्स आणि मॅथ रिजनिंग पण त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. सो त्यामुळे एकंदरीतच त्याआधी 2023च्या आधी आणि 2023च्या नंतर सो सब्जेक्ट जे होते तर त्याच्यामध्ये मार्कांचा जो वेटेज होता किंवा प्रश्नांचा जो काही वेटेज होता तर त्याच्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. पॉलिटीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर सध्या 2023 पासून 15 प्रश्न आपल्याला आयदर मग ती कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा असो की गट क पूर्वपरीक्षा, इवन ते आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये देखील 15 प्रश्न आपल्याला गट ब आणि गट क मुख्य परीक्षेत या पॉलिटी या विषयाअंतर्गत विचारले जात असल्याचे दिसून येतं. ओके, मागील 2-3 वर्षाचं जर प्रश्नपत्रिका विश्लेषण केलं तर ते आपल्या लक्षात येतो आहे. 2023च्या आधी जे काही पॉलिटी अंतर्गत प्रश्न विचारले जायचे तर ते 10 क्वेश्चन विचारले जात होते आणि खूप अनएक्सपेक्टेड किंवा काही संकीर्ण प्रश्न देखील आपल्याला दिसून येतात. सो आपल्याला जास्तीत जास्त विचार 2023च्या नंतर जे किंवा 2023 पासून जे 15 प्रश्न विचारले जातात सो त्यावर जास्त भर द्यायचा आहे. सो ते टॉपिक आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो तरी देखील या ठिकाणी 2018 पासून असे काही स्पेसिफिक टॉपिक आहेत जे सातत्याने दरवर्षी रिपीट होत आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मूलभूत हक्कांवर दरवर्षी प्रश्न येतो. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य. ओके, सो मूलभूत हक्क, त्यानंतर मूलभूत कर्तव्य, परत मूलभूत हक्कांवर प्रश्न आहे, मूलभूत हक्क. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला आणखी मूलभूत हक्काच्या संदर्भात प्रश्न दिसेल, म्हणजे दरवर्षी यावर प्रश्न विचारला जातो आहे. घटना निर्मितीवर दरवर्षी प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो घटना निर्मितीच्या अनुषंगाने सो दरवर्षी आपल्याला प्रश्न दिसून येतो. सो ते एक करून ठेवायचं आहे. त्यासोबतच पंचायत राजच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो आहे. सो पंचायत राजमध्ये 73वी व 74वी घटनादुरुस्ती आणि त्या दृष्टिकोनातून किंवा त्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने ज्या आर्टिकल्सचा समावेश आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आलेला आहे, सो जोडलावा स्वरूपाचा असेल किंवा स्टेटमेंट बेस असेल, सो तशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. सो ते करणे गरजेचं आहे कारण त्यावर याआधी देखील प्रश्न विचारून झालेला आहे. त्यासोबतच ज्या काही पंचायत राजच्या ज्या समित्या आहेत, केंद्राची समिती, बलवंतराय मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती इत्यादी जे काही समित्या आहेत, तसेच आपल्या महाराष्ट्रातील ज्या काही समित्या आहेत, वसंतराव नाईक समिती वगैरे, सो ह्या ज्या समित्या आहेत, ओके, सो ते आपल्याला करणे गरजेचं आहे. सो त्या दृष्टिकोनातून देखील एखादा प्रश्न आपल्याला या 2023च्या नंतर साधारणतः 2-1 प्रश्न आपल्याला पंचायत राजवर विचारताना दिसून येतो. सो त्यामुळे आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो 2023च्या नंतर जर आपण विचार केला तर 2023मध्ये पंचायत राजवर 2 प्रश्न होते. सो त्यानंतर 2024मध्ये पंचायत राजवर परत 2 प्रश्न विचारले गेलेलं होतं. कलम आणि आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे आर्टिकल संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. परत 2025मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी पंचायत राजवर 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. एक बलवंतराय मेहता समितीवर होतं, पोलीस पाटीलची नियुक्ती कोण करतात यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि नगर क्षेत्र समिती यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि इवन ग्रामसभेवर म्हणजे 4 प्रश्न आपल्याला 2025मध्ये पंचायत राज या टॉपिक अंतर्गत विचारण्यात आल्याचे दिसून येतं. ओके, सो हे आपल्याला करायचं आहे. त्यासोबतच राज्यपाल असेल, त्यानंतर परत राज्यपालावर दरवर्षी प्रश्न आपल्याला दिसून येतो. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळाच्या संदर्भात प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो हे जे काही चार्ट आहे तर ते मी आपल्या टेलिग्रामवर अपलोड केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येणारच आहे की प्रश्न कसे विचारला गेलेला आहे किंवा कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, आता आपल्याला कोणकोणते टॉपिक राज्यशास्त्राच्या किंवा पॉलिटीच्या अनुषंगाने करायचं आहे. सो त्यामध्ये घटना निर्मिती व समित्या, एकच मिनटं. सो घटना निर्मिती व समित्या. आता घटना निर्मिती म्हणजेच काय, तर घटनेची निर्मिती किंवा जी पार्श्वभूमी कशा पद्धतीने तयार झाली, सर्वात आधी कोणत्या व्यक्तीने किंवा कोणी
घटना निर्मितीची शिफारस केलेली होती. त्यासाठी ज्या काही समित्या स्थापन झालेल्या होत्या त्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते, किती महत्त्वाची समिती म्हणजेच मेजर किती समित्या होत्या, मायनर किती समित्या होत्या. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करणे अपेक्षित आहे, कारण त्यावरच प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासोबतच विविध देशातील जे काही कॉन्स्टिट्यूशनमधून किंवा विविध देशाच्या संविधानातून आपण जे काही तरतुदी घेतलेल्या आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, म्हणजे घटनेचे जे काही विविध स्रोत आहेत तर ते देखील आपल्याला या घटना निर्मितीच्या अनुषंगाने करणे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आपल्याला करायचा आहे ते म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क करत असताना आर्टिकल म्हणजे काही कलमे आहेत किंवा अनुच्छेद आहेत, सो त्यावर जास्त भर द्यायचा आहे. त्यासोबत त्या अंतर्गत जे काही प्रोव्हिजन दिला गेलेला आहे, सो एक्स्ट्रीमली काही प्रोव्हिजन्स असतील जे फक्त भारतीयांसाठी लागू असेल, परक्यांसाठी लागू नसेल, असे आर्टिकल्स कुठले आहेत किंवा असे अधिकार कोणते आहेत, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जातो. आर्टिकल 300 वर प्रश्न विचारला गेलेला आहे, जो आधी संपत्तीचा अधिकार आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये होता. ओके, सो त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो त्यामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर अधिकार करण्यात आलेला आहे. सो अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत तर ते विचारले जाऊ शकतो. धर्म स्वातंत्र्याचा अधिकारावर प्रश्न येऊ शकतो. अलीकडे जे काही जंतर मंतरवर आंदोलन झालेलं होतं, तर वैयक्तिक जो काही वैयक्तिक विचारसरणी किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे किंवा भाषण स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, सो त्यावर मर्यादा काय आहेत, सो त्या मर्यादांवर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॉट ओन्ली इन प्रिलिम्स बट ऑल्सो इन मेन्स. सो मेन्समध्ये देखील त्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो किंवा त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्या दृष्टिकोनातून ते टॉपिक जे आहेत तर ते करणे गरजेचं आहे. त्याला अपवाद कुठले आहेत, मूलभूत हक्कासाठी अपवाद कुठले आहेत, त्यानंतर कलम 32 अंतर्गत जे वेगवेगळे आपल्याला कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज देण्यात आलेला आहे. ओके, सो कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणजेच काय तर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार जो देण्यात आलेला आहे, आपल्या फंडामेंटल राईट्सचं हनन होत असेल, सो अशा वेळेस कोणकोणते घटनात्मक उपाययोजना करता येईल, सो त्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, कारण त्याआधी देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या आधीच्या पूर्वपरीक्षेमध्ये घटनेचा आत्मा अशा प्रकारे बाबासाहेबांनी कोणत्या कलमाच्या संदर्भात विधान केलेलं होतं, अशा स्वरूपाचा प्रश्न देखील विचारून झालेला आहे. सो कलम 32, सो ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे करत असताना अगेन अनुच्छेद करायचा आहे, म्हणजेच कलमे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यामध्ये गांधीवादी तत्व कुठले आहेत, समाजवादी तत्व, लिबरल तत्व कुठले आहेत, म्हणजेच उदारवादी तत्व. त्यानंतर त्यामध्ये किती वेळा आतापर्यंत घटना दुरुस्ती झालेली आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या प्रोव्हिजन्स किंवा कोणते तरतुदी त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आला, 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आला, ह्या गोष्टी आपल्याला माहिती किंवा ह्या बाबी आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात 11 प्रकारचे जे काही मूलभूत कर्तव्य आहेत तर ते आपल्याला माहिती असायला हवं. बाय डिफॉल्ट आपल्या अरेंजमेंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा प्रीच्या अनुषंगाने जर विचार केला तर प्रीमध्ये विशेषतः कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला, असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने त्याचा समावेश एकंदरीतच आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला, हा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पहिल्या जी काही समिती होती मूलभूत कर्तव्यासंदर्भातली, स्वर्णसिंग समिती, सो त्याने किती मूलभूत कर्तव्याची शिफारस आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करावी यासाठी केलेली होती. सो अशा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सो ते देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर राज्यपालाच्या संदर्भात जर आपण विचारात घेतलं तर राज्यपाल करत असताना अगेन आर्टिकल मस्ट आहे. आर्टिकलवरच बरेच प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होताना दिसून येतो. आतापर्यंत जर समजा 10 प्रश्न राज्यपालावर विचारलेले असतील 2020 पासून राज्यपाल या टॉपिक अंतर्गत, तर साधारणतः 6 ते 7 प्रश्न आर्टिकल बेस्ड विचारल्या गेलेल्या आहेत, म्हणजेच अनुच्छेदांवर प्रश्न विचारला गेलेला आहे. कार्यकारी अधिकार कोणत्या कलमांतर्गत राज्यपालाकडे असतो, राज्यपालाचा कालावधी कोणत्या कलमांतर्गत ठरवण्यात येतो आहे, राज्यपालाची पात्रता काय असतो, त्याची नियुक्ती कोण करतो, हे कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेलं आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारून झालेला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या संदर्भात एक लक्षात घ्यायचं आहे. मंत्रिमंडळामध्ये जे काही मंत्रिमंडळ राज्य विधानसभेला जबाबदार कोणत्या कलमांतर्गत राहतात यावर बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, 165 आहे का, 166 आहे का, 167 वगैरे जे काही आर्टिकल दिले गेलेले आहे, 164 आहे का, 163 मध्ये काय देण्यात आलेलं आहे,
167 एकंदरीतच राज्यपालाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य काय आहे, सो 167 मध्ये देण्यात आलेलं आहे का. सो असे जे काही आर्टिकल्स आहेत तर ते करणे गरजेचं आहे. मुख्यमंत्र्या कोणत्या इन्स्टिट्यूशनचे किंवा संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, सो त्यावर देखील, किंवा पदसिद्ध उपाध्यक्ष असतात, सो यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारून झालेले आहे, सो ते देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर राज्य विधिमंडळे. ओके, सो राज्य विधिमंडळाच्या अनुषंगाने लक्षात काय ठेवायचं आहे, सो एक टॉपिक या ठिकाणी ॲड ऑन करा, राज्य विधिमंडळ. आता राज्य विधिमंडळ करत असताना विधानसभा आणि विधान परिषद, किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, त्यासाठी विधान परिषद स्थापन करण्यासाठी कोणत्या कलमांतर्गत एकंदरीतच विधान परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 169 आहे का. त्यासाठी किती सदस्यांची मंजुरी किंवा किती सदस्यांची जे काही जो ठराव मांडण्यात येतो एकंदरीतच विधानसभेमध्ये, तर तो विशेष बहुमताने मांडला जातो की साध्या बहुमताने. त्यानंतर तो पार्लमेंटकडे गेल्याच्या नंतर विधानसभा निर्माण करण्यासाठीचा जो काही ठराव आहे तर तो कोणत्या बहुमताने मंजूर होणे अपेक्षित असतो, ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला माहिती असायला हवी. विधानसभा करत असताना विधानसभेचा जो काही अध्यक्ष आहे, सो अध्यक्षाचे अधिकार, त्यानंतर विधानसभा जे काही कायदे निर्मितीची प्रक्रिया काय आहे, सो ते आपल्याला माहिती असायला हवी. त्यासोबतच विधानसभा सदस्य होण्यासाठी जी काही पात्रता सांगितल्या गेलेली आहे, सो ते देखील आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर महत्त्वाचं टॉपिक आहे महान्यायवादी व महाधिवक्ता. दरवर्षी या 2 टॉपिकपैकी एका टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. एकतर ते महान्यायवादीवर प्रश्न असेल किंवा महाधिवक्तावर असेल. महान्यायवादी म्हणजेच केंद्र सरकारच्या एकंदरीतच ज्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हटलं जातो, सो केंद्राचा वकील किंवा केंद्र शासनाचा वकील म्हटलं जात आहे, आणि महाधिवक्ता राज्य शासनाचा वकील असतो. सो राज्य शासनातर्फे एकंदरीतच न्यायालयांमध्ये राज्य शासनाकडून किंवा राज्याकडून बाजू मांडण्याचे काम महाधिवक्ता आणि केंद्रामध्ये महान्यायवादी यांच्या करवी केला जातो. सो त्या दृष्टिकोनातून त्यांचे आर्टिकल्स लक्षात घेणे गरजेचं आहे. कलम 76 आणि कलम 165. त्यांना विशेष अधिकार कोणते आहेत, अपवाद काय आहेत, त्यांना सभागृहामध्ये मत देण्याचा अधिकार असतो की नसतो, सो या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या टॉपिक अंतर्गत करायचं आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय. कंबाईंड गट ब असो की गट क, त्याच्यामध्ये आतापर्यंत प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय या 2 टॉपिकवर प्रश्न मोस्टली रिपीट झालेला आहे, आणि त्यातल्या त्यात उच्च न्यायालयावर जास्तीत जास्त भर दिला गेलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय, सो त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता काय आहे. सो न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता, त्यांचं रिटायरमेंट एज काय आहे, किती किती उच्च न्यायालय आपल्या देशामध्ये आहेत. सो ते एक जॉईंट उच्च न्यायालय किंवा ज्याला खंडपीठे आपल्या महाराष्ट्रातील न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणकोणत्या ठिकाणी, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. तदर्थ न्यायाधीश असतील, ॲक्टिंग चीफ जस्टिस असेल. ओके, आता मराठीमध्ये त्याला काय म्हणतो तर प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतीने जे एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती केलेली असेल, सो कोणत्या कलमांतर्गत केलेलं आहे, सो हे जे काही बाबी आहेत तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंध करत असताना ज्या काही अनुसूच्या जे दिलेल्या आहेत, ओके, अधिकारांची विभागणी, ज्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, यामध्ये करत असताना आतापर्यंत PYQवर जे काही विषय विचारले गेलेला आहे, सो ते एक लिहून काढा, ज्याच्यामध्ये केंद्र सूचीमध्ये कोणकोणते विषय याआधी प्रश्नात विचारले गेलेले आहे, राज्य सूचीमध्ये आणि समवर्ती सूचीत कोणत्या विषयांचा समावेश होतो, अशा स्वरूपाचा प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेला आहे. सो ते एक PYQवर आधारित त्या सूचनांवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते तुम्ही लिहून काढा आणि ते पाठ करा. त्यानंतर आंतरराज्य परिषद, इंटर स्टेट काउन्सिल ज्याला म्हटलं जातो, त्याचे अध्यक्ष कोण असतात, त्याची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केली जाते, याआधी कधी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जे काही केंद्र राज्य संबंधात सुधारणा करण्यासाठी ज्या काही समित्या नेमण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये सरकारी आयोग असेल, त्यानंतर राजमन्नार वगैरे जे काही आयोग आहे, सो ते आपल्याला करणे गरजेचं आहे. पंचायत राजच्या अनुषंगाने मी आधीच सांगितलं की कलमे आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर समित्या, ओके, बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती वगैरे जे आहेत तर ते करणे गरजेचं आहे. ग्रामपंचायत आपल्याला विशेष भर ग्रामपंचायतवर द्यायचं आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, ओके, सो इतकं टॉपिक आपल्याला करायचं आहे. पक्षांतर बंदी कायदा आपल्याला करायचा आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये साधारणतः एक करंट
ओरिएंटेड यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पूर्व परीक्षेमध्येच विचारलं जाईल असं अजिबात नाही, ते मुख्य परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण आधीच जर हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवला तर त्याचा फायदा आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये देखील होणार आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा देखील तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच नागरिकत्व अलीकडे ट्रेंडिंगवर असणारा एकंदरीत टॉपिक आहे आपला पॉलिटीच्या अनुषंगाने. मागे कंबाईन गट ब पूर्व, गट क पूर्व, त्यानंतर गट ब मुख्य, गट क मुख्य, म्हणजे आता जे काही लेटेस्ट एक्झाम झालेलं आहे सो त्यामध्ये नागरिकत्वावर किंवा नागरिकत्व या टॉपिकवर प्रश्न विचारून झालेला आहे. सो त्यामुळे नागरिकत्व कोणत्या कलमांतर्गत कोणत्या भागामध्ये येतो, किती कलमांचा समावेश होतो त्यामध्ये, सो ते आपल्याला करून ठेवणे अपेक्षित आहे. आणि काही संकीर्ण टॉपिक अंतर्गत अनुसूच्या जर आपण बघितलं तर पहिली अनुसूची, दुसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश आहे, तिसऱ्या अनुसूचीमध्ये, सो असे 12 अनुसूची जे आहेत दिल्या गेलेल्या आहेत. सो ते करणे गरजेचं आहे. कलमांमध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भात कलमे आपल्याला विचारले जाऊ शकतो. यासोबतच आणखी एक व्यवस्थित 2 टॉपिक आपल्याला करायचं आहे. ECI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आणि त्यासोबतच स्टेट इलेक्शन कमिशन, ओके, राज्य निवडणूक आयोग. सो राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांची कलमे कुठली आहेत, सध्या आयुक्त कोण आहे, सो ते देखील करंट बेसिकवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं. आणि काही करंटमध्ये चालू घडामोडीच्या अनुषंगाने टॉपिक जे आहे ते करायचं आहे, ज्याच्यामध्ये नुकत्याच जे काही विविध राज्यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, पश्चिम बंगाल असेल किंवा इतर जे काही राज्यांच्या निवडणुका आहेत, सो त्या अनुषंगाने करून ठेवणे अपेक्षित आहे. ओके, सो असे 12 टॉपिक्स, साधारणतः 13 ते 14 टॉपिक्स या ठिकाणी दिलेलं आहे पॉलिटीच्या अनुषंगाने. सो ते आपल्याला करून ठेवणे गरजेचं आहे. सो 15 प्रश्नांपैकी या बरेच प्रश्न याच टॉपिकवरून तुम्हाला एकंदरीतच दिसून येणार आहे. सो हे आधीच मी या ठिकाणी सांगून ठेवतो आहे. ओके, सो पॉलिटीच्या अनुषंगाने इतके टॉपिक आपल्याला करून ठेवणे अपेक्षित आहे. त्यानंतर इतिहास किंवा हिस्ट्री. आता हिस्ट्रीचा करत असताना किंवा हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना जे काही PYQs विचारले गेलेलं आहे, तर 2023 मध्ये ज्याप्रमाणे पॉलिटीचा क्वेश्चन एकंदरीतच क्वेश्चनचा जो वेटेज होता तो वाढलेला आहे 2023 नंतर. मात्र इतिहास या विषयाचा जो काही इतिहास आणि भूगोल, जिओ प्लस हिस्ट्री या 2 विषयाचं जे काही क्वेश्चन विचारण्याचा जो प्रमाण आहे तो कमी झालेला आहे. सुरुवातीला 15 प्रश्न विचारले जायचे 2023च्या आधी. आता फक्त 10च प्रश्न या इतिहास आणि भूगोल या दोन्ही विषयांवर प्रत्येकी 10 प्रश्न विचारले जातो आहे. सो त्या अनुषंगाने एक स्पेसिफिक टॉपिक आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच टॉपिकवर वारंवार ते जे काही टॉपिक दिले गेलेले आहेत तर ते रिव्हिजन करणे अपेक्षित आहे. ओके, कारण याच्यामध्ये आपण कितीही वाचलं तरी तितका आउटपुट मिळेल याची शाश्वती नसतो. त्यामुळे काही सर्टेन टॉपिक्स दिल्या गेलेले आहेत. आता तुम्ही हे या ठिकाणी बघू शकता, ज्याच्यामध्ये 1857चा उठाव असेल, किमान प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न यावर विचारला गेलेला आहे. सो 1857चा उठाव, ओके, त्यानंतर परत 1857चा उठाव, 1857चा उठाव, 1858चा कायदा, त्यानंतर परत इकडे 1857चा उठाव, 1857चा उठाव, 1857चा उठाव, ओके, परत 2024मध्ये 1857चा उठावावर प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी किमान 1 ते 2 प्रश्न आपल्याला या टॉपिकवर विचारले गेलेले आहे. शेतकरी चळवळ असेल, त्यानंतर क्रांतिकारी चळवळीच्या अनुषंगाने देखील क्रांतिकारी उठाव जे झालेले आहेत सो त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सो ते एक आपल्याला करून ठेवायचं आहे व्यवस्थित. त्या असे काही मोजके टॉपिक्स आहेत तर ते आपल्याला करून ठेवायचं आहे. ओके, परत कामगार चळवळींवर प्रश्न विचारला गेलेला आहे. कामगार चळवळी किंवा कामगार संघटना, त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर आधारित बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. बॉम्बे मिल हँड असोसिएशन असेल किंवा इतर ज्या काही कामगार संघटना आहे, आयटक आहे, इंटक आहे, सो त्या संदर्भात प्रश्न विचारून झालेला आहे. त्यासोबतच इंडियन नॅशनल काँग्रेस, सो काँग्रेसची अधिवेशनं जे काही झालेली होती, पहिले 5 अधिवेशन आपल्याला प्रामुख्याने करून ठेवायचं आहे. पहिले 5 अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर कोणत्या ठिकाणी ते पार पडलेलं होतं, कोणत्या वर्षी झालेलं होतं, सो अशा स्वरूपाचा जोडालावा स्वरूपातला प्रश्न आपल्याला विचारतो आहे. सो ते आपल्याला या ठिकाणी करून ठेवायचं आहे. ओके, सो बघूयात या ठिकाणी तुम्ही नंतर हे PDF मध्ये वाचून घ्या कोणकोणते प्रश्न रिपीट झालेले आहेत ते या एक्सेल शीटमध्ये दिल्या गेलेलं आहे. ओके,
सो इतिहास या टॉपिक अंतर्गत करत असताना कोणकोणते टॉपिक आपल्याला करायचं आहे, भर कोणत्या घटकांवर द्यायचा आहे, तर ते आहे 1857चा उठाव. आता 1857चा उठाव करत असताना एकंदरीतच महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ किंवा महाराष्ट्राच्या अनुषंगाने 1857चा वेळेस किंवा या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हा उठाव सुरू होता, कोणत्या व्यक्तीने त्याचे लीड केलेलं होतं, म्हणजे नेतृत्व कोणी केलेलं होतं, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ते उठाव दडपण्याचा प्रयत्न केलेलं होतं, अशा स्वरूपाचा प्रश्न, जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 1857च्या उठावाची कारणे कुठली होती, त्याचा परिणाम काय झाला, 1858चा ॲक्ट का आला, त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन्स होते, तर ते आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पूर्वीची जी काही राजकीय संघटना आहे, ज्याच्यामध्ये इंडियन असोसिएशन असेल, इंडियन असोसिएशन, ओके, एकच मिनिट. सो इंडियन असोसिएशन, त्यानंतर बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, हे जी काही संघटना आहे, राजकीय संघटना, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याच्या आधी जे संघटना देश पातळीवर राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी काम करत होते, ब्रिटिशांकडे भारतीय जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जे काही काम करत होते, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सार्वजनिक सभा, पुणे सार्वजनिक सभा ज्याला आपण म्हणत असतो, ओके. सो ते असे जे काही राजकीय संघटना आहे, सो त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते, त्या संस्था स्थापन कुठे झाल्या, कोणत्या वर्षी स्थापन झाल्या, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशने, पहिले 5 मस्ट करायचं आहे, म्हणजे ते करायचंच आहे, त्यावर 100% प्रश्न दरवर्षी एखादा प्रश्न या पहिल्या 5 अधिवेशनापैकी एखादा अधिवेशनावर असतोच असतो. मागच्या वेळेस गट क पूर्वपरीक्षा 2025मध्ये जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि सुरुवातीचे 4ही अधिवेशन त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. तर त्याचे अध्यक्ष कोण होते, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या 5 अधिवेशनामध्ये ठराव जे काही मांडल्या गेलेलं आहे ब्रॉडली, तर ते करणे गरजेचं आहे. आणि अध्यक्ष कोण होते, ते अधिवेशन कुठे पार पडले, आणि त्या अनुषंगाने काही स्पेसिफिक घडामोडी घडलेल्या असतील. फॉर एक्झाम्पल 5व्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच जे काही लोकमान्य टिळक पहिल्यांदा INCच्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले होते. काही महिला देखील सहभागी झालेल्या होत्या. एक महिला जी कादंबिनी गांगुली जी महिला आहे, तर तिने पहिल्यांदा एकंदरीतच इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भाषण दिलेलं होतं. ती पहिली महिला ठरलेली होती. सो असे जे काही स्पेसिफिक अधिवेशन जे झालेले आहेत, तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्यासोबतच 1916चं अधिवेशन कुठं पार पडलेलं होतं, 1907च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, सुरत फुटीच्या दरम्यान. सो हे जे काही अधिवेशन आहेत, तर ते लक्षात घेणे गरजेचं आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कुठं पार पडले होतं, फैजपूर अधिवेशन वगैरे जे झालेलं आहे. त्यानंतर महात्मा गांधीजींनी कोणत्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिलेले होते, कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, सो हे देखील आपल्याला विचारले जाऊ शकतो. सो काँग्रेसच्या अधिवेशनाच्या संदर्भात हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वृत्तपत्रे करत असताना ते सुरुवात करणारे जे काही वृत्तपत्रांच्या संदर्भात जे काही संपादक असतील, कोणत्या वर्षी ते चालू झालेलं आहे आणि कोणत्या ठिकाणातून ते वृत्तपत्र प्रसिद्ध व्हायचे, तर ते करायचं आहे. विशेषतः PYQजवर या ठिकाणी भर द्यायचा आहे. PYQजवर आधारित बरेच जी वृत्तपत्र आहेत, तर ते रिपीट होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ करत असताना जे काही क्रांतिकारी संघटना आहेत, गुप्त संघटना, ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरचे जे काही शिवाजी क्लब होते, त्यानंतर इतर ज्या नागपूर वगैरे जे काही आहेत, ओके. सो त्या ठिकाणी स्थापन झालेल्या गुप्त संघटना आहे, त्याचे नेतृत्व कोण करत होते, बीडमधील जे काही सदाशिव जोशी जे होते, गुप्त संघटनेचे बीडमध्ये कार्य करणारे, सो त्यांच्याविषयी देखील प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर असे क्रांतिकारक जे आहेत, वासुदेव बळवंत फडके, त्यानंतर चाफेकर बंधूच्या अनुषंगाने, विदा सावरकर यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो आहे. अनंत कान्हेरे यांनी जे काही जॅक्सनची हत्या केलेली होती, तर ते कोणत्या वर्षी केलेलं होतं, सो त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यासोबतच मदनलाल धिंगरा यांच्या अनुषंगाने देखील त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. बंगालमधील जी काही अनुशीलन समिती जी स्थापन झालेली होती, बरोबर ना, सो या अनुशीलन समितीच्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारला जातो आहे, ओके. त्यानंतर त्यासोबतच जे काही 1930च्या दशकामध्ये HRA, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, आणि HSRA
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. सो या जे काही क्रांतिकारक संघटना होत्या, सो त्या संघटनांच्या माध्यमातून दरोडेखोरी किंवा ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी ज्या काही पद्धती अवलंबण्यात आलेल्या होत्या, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सो यांच्या संदर्भातलं जे काही घटनाक्रम झालेलं होतं तर ते माहिती असणे गरजेचं आहे. ओके. महाराष्ट्राच्या संदर्भात सेनापती बापट असेल, सावरकर असतील, सो इत्यादी जे काही वासुदेव बळवंत फडके असतील, सो ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यांच्या अनुषंगाने काही इन्फॉर्मेशन जे असेल तर ते आपल्याला त्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. कामगार चळवळ करत असताना कामगार संघटना चळवळ कुठं केलेली होती? नारायण मेघाजी लोखंडे, NM जोशी आणि विविध ज्या काही संघटना स्थापन झालेल्या होत्या, आयटक, इंटक. ओके. सो स्वतंत्र मजूर पक्ष 1936 बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले होते. सो त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे. त्यासोबतच गांधी युगातील काही चळवळी, ज्याच्यामध्ये मोस्टली 3 चळवळ आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. असहकार चळवळ, त्याच्या अनुषंगाने जी काही पार्श्वभूमी तयार झालेली असेल ते. सविनय कायदेभंग चळवळ, त्याचे परिणाम का ते सविनय कायदेभंग चळवळ उभे झालेले होते, त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याचा परिणाम काय झाला. चले जाव चळवळ. चले जाव चळवळ म्हणजे आता या ठिकाणी खास संदर्भ दिलेला आहे, सो त्याचा अर्थ महाराष्ट्र संदर्भ असा होतो, लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो चले जाव चळवळ म्हणजे भारत छोडो आंदोलन. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही पत्री सरकार वगैरे जे काही स्थापन झालेलं होतं, सातारा असेल, बाकी इतर ठिकाणी असतील, सो ते कोणी स्थापन केलेलं होतं, किती काळ ते चाललेलं होतं, सो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो ह्या झाल्या गांधी युगातील चळवळी. ओके. त्यानंतर समाजसुधारकामध्ये साधारणतः 10 पैकी 3 एक प्रश्न आपल्याला समाजसुधारक या टॉपिक अंतर्गत प्रश्न विचारला जातो आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, नाना शंकरशेठ जांभेकर, महादेव गोविंद रानडे. ओके. सो मोस्ट आतापर्यंत सर्वाधिक जे काही समाजसुधारकांवर प्रश्न विचारला गेलेला आहे, तर या समाजसुधारकांवर प्रश्न विचारला गेलेला आहे. सो महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, नाना शंकरशेठ जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर आणि महादेव गोविंद रानडे. त्याच्यानंतर तुम्ही लोकहितवादी करू शकता, भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई रानडे. ओके. सो स्त्री समाजसुधारकांवर पंडिता रमाबाई रानडे आणि रखमाबाई राऊत, सो यांच्या संदर्भात करू शकता. यासोबत याच्यामध्ये समाजसुधारकांमध्ये लोकमान्य टिळक यांच्यावर देखील प्रश्न विचारून झालेला आहे, सो ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. पण हे जे काही या ठिकाणी जे दिलं गेलेलं आहे, सो त्यावर विशेष भर दिलं गेलं पाहिजे. शिक्षण आयोग असेल, दुष्काळ आयोग, शिक्षण आयोग, वूडचा खलिता कधी आला, त्यानंतर हंटर आयोग कधी स्थापन करण्यात आलेला होता. सो हे जे काही शिक्षणासंदर्भात जे काही आयोग आहे, सो क्रमानुसार कालानुक्रमे लावा किंवा जोडा लावा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुष्काळ आयोगाच्या संदर्भात स्ट्रॅची कमिशन, कॅम्पेबल आयोग कधी स्थापन झालेला होता. सो हे जे काही आयोग आहेत तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेतकरी चळवळ करीत असताना जमीन सुधारणा, कायमधारा, रयतवारी, महालवारी जी काही व्यवस्था कुठं होती तर ते तुमच्या लक्षात येणार आहेत. ऑल्दो आपण आपल्या ॲपमध्ये जे काही PYQचे जे काही सिरीज आपण बघत आहोत तर त्याच्यामध्ये जमीन सुधारणा असेल किंवा इतर जे काही PYQच्या अनुषंगाने जे काही माहिती आहे, परीक्षाभिमुख माहिती, तर ते आपण त्या ठिकाणी चर्चा करतच आहोत. ओके. सो ते देखील तुम्हाला करणे अपेक्षित आहे. शेतकरी चळवळीच्या अनुषंगाने दख्खनचा उठाव, महाराष्ट्रामध्ये पहिला शेतकऱ्यांचा उठाव कुठं झालेला होता? सुपे. ओके. सो सुपे 1875. सो अशा स्वरूपाचा प्रश्न देखील आपल्याला विचारून झालेला आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. डेक्कन रिलीफ कमिशन कधी नेमण्यात आलेलं होतं, कोणत्या सभेने त्याला मदत केली होती, कोणत्या राजकीय संघटनेने त्याला मदत केलेली होती, किंवा त्यासाठी एकंदरीतच शेतकऱ्यांचे बाजू कोणत्या राजकीय संघटनेने धरून लावलेली होती, असे जे काही प्रश्न आहेत, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कायदे करत असताना हे 1858चा कायदा व्यवस्थित करायचा आहे. 1909, 1919 आणि 1935 त्यातल्या त्यात 2च कायदे महत्त्वाचे आहे. 1858 आणि 1935वर आतापर्यंत बरेच प्रश्न विचारून झालेले आहे. सो किमान 3 कायदे व्यवस्थित करून ठेवा, ज्याच्यामध्ये 1858, 1919 आणि 1935. सो असे साधारणतः 10 टॉपिक या ठिकाणी दिल्या गेलेले आहे. सो शिक्षण आयोग वगैरे जे आहेत, सो साधारणतः 10 ते 12 टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ओके. सो यावरच साधारणतः आपल्याला 10 पैकी 6 ते 7 प्रश्न तुमचं बरोबर येणार आहे. जरी 1-2 नवीन प्रश्न टाकलं तरी यापैकी बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येणार आहे. ओके. सो त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे जिओग्राफी किंवा भूगोल.
आता भूगोलाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा भूगोल साधारणतः महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अनुषंगाने समजा 10 प्रश्न विचारले जात असतील तर 6 ते 7 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारला जातो. सो महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अनुषंगाने एक तर त्यावर स्थान विस्तारावर प्रश्न विचारला जाईल, लोकसंख्येवर प्रश्न विचारला जाईल, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, पर्वत, पठार, शिखरे, घाट प्रदेश, ओके, कोकण प्रदेशावर प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर कोकणातील खाड्यांवर प्रश्न विचारला जाईल. काही पर्यटन स्थळे असतील किंवा गरम पाण्याचे झरे, त्यानंतर धबधबे वगैरे, सो यावर प्रश्न विचारला जातो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे काही अभयारण्य वगैरे जे आहेत आपल्या राज्यामध्ये, राष्ट्रीय अभयारण्य, त्यानंतर वन्य प्राणी अभयारण्य असतील, पक्षी अभयारण्य, सो त्यावर देखील प्रश्न विचारला जातो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील मृदा प्रणालीवर प्रश्न विचारला जातो. नद्या, उपनद्या यावर प्रश्न विचारला जातो. ऊर्जा साधनेमध्ये जे काही जलविद्युत प्रकल्प स्थापन झालेले आहेत, सो ते लक्षात ठेवायचं आहे, जलविद्युत प्रकल्प. त्यानंतर इतर ठिकाणी जे काही पवन ऊर्जा वगैरे प्रकल्प जे स्थापन झालेले आहेत ते. खनिज संपत्ती, ओके, सो या घटकांवर प्रश्न विचारला जातो. खनिज संपत्ती, वाहतूक आणि वस्ती, ओके, सो वाहतुकीच्या संदर्भात रेल्वे मार्ग असेल, महाराष्ट्रीय महामार्ग असेल, आपल्या महाराष्ट्रातून सर्वात लांबीची जी काही महामार्ग आहे, कोणता महामार्ग सर्वाधिक लांबीचे महामार्ग आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न देखील याआधी विचारून झालेला आहे. सो त्यामुळे ते देखील आपल्याला करणे गरजेचं आहे. ओके, लोकसंख्येच्या अनुषंगाने संकल्पनात्मक असेल किंवा जन्मदर, मृत्यूदर, घनता, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक घनता दिसून येतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर दिसून येतो, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारून झालेला आहे. ओके, सो ते एक करून ठेवायचं आहे. वस्तीचे प्रकार, प्राकृतिक, पर्वतरांगा, नदी प्रणाली, सो या ठिकाणी जे देण्यात आलेलं आहे तर ते सध्या 10 प्रश्न आपल्याला या 2023 पासून 10 प्रश्न या विषयाअंतर्गत विचारला जातो. सो त्यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक जे काही प्राकृतिक भूगोल आहे तर ते व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर राजकीय भूगोलामध्ये स्थान विस्तार, अक्षवृत्त, रेखावृत्तीय विस्तार, जिल्ह्यांचे सीमा जे इतर राज्यांना लागलेले आहे, सो कोणत्या राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड, तिकडे गुजरात, ओके, सो गुजरात राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, कोणत्या राज्याला एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, सो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे. तर ते एक आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. महाराष्ट्राचं हवामानाचे वर्गीकरण, कोपेन हवामान वर्गीकरण, त्यानंतर त्रिवार्थाचं जे काही हवामान वर्गीकरण प्रणाली आहे, सो त्यावर देखील प्रश्न विचारून झालेला आहे. उद्योगधंद्यांवर प्रश्न विचारून झालेला आहे. सो उद्योगधंदे जे काही मिहान प्रकल्प असेल किंवा बुट्टीबोरी प्रकल्प असेल नागपूरचं वगैरे, त्यानंतर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रा बिटकीन प्रकल्प असेल, सो अशा प्रकल्पांवर देखील प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. खनिज संपत्तीवर अगेन प्रश्न विचारला जातो. नदी प्रणाली, हवामान वर्गीकरण, ओके, सो यावर प्रश्न विचारला जातो आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भात हे आपण बघितलं. भारताच्या संदर्भात काही फक्त 3 ते 4 घटक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. भारताच्या संदर्भात भारताचा स्थान विस्तार व सीमा म्हणजे जे काही ईशान्य भारतातील जे काही राज्यांच्या जे सीमा आहेत, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो महाराष्ट्राचा नकाशा आहे नाही का, सो या ठिकाणी भारताचं जे काही भारताच्या अनुषंगाने ईशान्य भारतातील जे काही राज्यांच्या ज्या सीमा आहेत वेगवेगळ्या देशांना लागून, सो कोणत्या देशाला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहेत, सो तशा स्वरूपातला प्रश्न याआधी विचारून झालेला आहे. त्यानंतर हिमालयीन पर्वतरांगा करत असताना शिखरांची उंची, ओके, त्यामध्ये K2, त्यानंतर कांचनजंगा वगैरे जे काही पर्वत शिखरे आहेत, सो त्यांची उंचीनुसार क्रम लावा, अशा स्वरूपाचा प्रश्न याआधी विचारून झालेला आहे. भारताच्या संदर्भात नदी प्रणाली करत असताना गंगा नदी, तिच्या उपनद्या, यमुना वगैरे असतील, यमुना, त्यानंतर घग्गर वगैरे जे काही उपनद्या आहेत तर ते करायचं आहे. सिंधू नदीच्या उपनद्या, त्या संदर्भात भारत पाकिस्तान करार, ओके. ब्रह्मपुत्र नदी, ओके, सो ब्रह्मपुत्र नदी कोणत्या राज्यातून कुठे प्रवेश करतो आणि किती राज्यातून ते वाहत जातो वगैरे, सो ते आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो आसाममध्ये जे काही आता फ्लडजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, सो ते एकंदरीतच ब्रह्मपुत्र नदीच्या अनुषंगाने त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. खनिज संपत्ती राज्यनिहाय, विशेषतः जे काही झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश हे जे काही राज्य आहेत, सो त्या राज्यांच्या अनुषंगाने, पश्चिम बंगाल वगैरे, तो खनिज संपत्तीच्या अनुषंगाने कोणत्या राज्यांमध्ये कोणती खनिज, बॉक्साईट कुठं जास्त सापडतो, मॅग्नीज कुठं जास्त सापडतो, सो अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि स्थलांतरित शेतीचे प्रकार,
महाराष्ट्रामध्ये कोणते स्थलांतरित शेती केली जाते, मध्य प्रदेशमध्ये. ओके, सो हे जे काही दहिया वगैरे कुमरी, दहिया वगैरे जे काही स्थलांतरित शेतीचे प्रकार आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. स्थलांतरित शेती करत असताना इतरही जगातील जे वेगवेगळे स्थलांतरित शेतीचे प्रकार आहे, स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर ज्याला म्हटलं जातं, सो त्याचे प्रकार, त्याचे नाव काय आहे, सो देशनिहाय ते त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते देखील या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता, विविध देशातील स्थलांतरित शेती. ओके, विशेषतः जे काही PYQमध्ये विचारलेले आहेत तर ते तुम्ही करू शकता. महाराष्ट्राच्या संदर्भात आताच आपण बघितलं, ऊर्जा साधने, विद्युत प्रकल्प वगैरे, मृदा, लोकसंख्या, वाहतूक, उद्योगधंदे आणि वस्तीचे प्रकार. सो हे टॉपिक आपल्याला साधारणतः 8 आणि 5 म्हणजे साधारणतः 13 टॉपिक, 13 ते 14 टॉपिक या भूगोल या विषयांतर्गत करून व्यवस्थित अभ्यासायचे आहे आणि यावरचे प्रश्न आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. ओके, PYQवर जास्तीत जास्त भर दिलं गेलं पाहिजे. त्यानंतरच आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स एकंदरीतच सध्या जर आपण 2022-23च्या नंतर जे काही परीक्षा पॅटर्न जर आपण विचारात घेतलं तर अतिशय कॉन्सेप्च्युअल आणि सहज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल असे प्रश्न आपल्याला विचारत असताना दिसून येतो. सो याआधी ज्या काही फॅक्च्युअल डेटांवर आधारित जास्तीत जास्त आयोग भर देत होतं तर ते आता मात्र हळूहळू कमी करत आहे. कन्सेप्च्युअल गोष्टींवर जास्तीत जास्त भर देऊ लागलेला आहे. सो त्यामुळे कन्सेप्च्युअल ज्या बाबी आहेत सो त्यावर विशेष लक्ष देणे गरजेचं आहे आणि अतिशय बेसिक जनरल अंडरस्टँडिंगवरून किंवा जनरल ऑब्झर्वेशनवरून आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो तरी देखील काही असे एक्सपेक्टेड टॉपिक आहेत ज्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, पंचवार्षिक योजना, RBIच्या संदर्भात, बँकिंग असेल, ओके, सार्वजनिक वित्ताच्या संदर्भात असेल. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारीच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. लेखापरीक्षणाच्या संदर्भात जे काही ऑडिटिंगच्या संदर्भात जे काही फंक्शन आहे सो ऑडिटिंगच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो आहे. आर्थिक सुधारणावर एखादा प्रश्न विचारला जातो. ओके, योजना करत असताना जे काही जवाहर रोजगार योजना असेल, म्हणजेच 2014च्या ज्या काही योजना आहेत 2010च्या वगैरे, ओके, 2010च्या पूर्वीच्या, सो त्यावर देखील बरेच प्रश्न आतापर्यंत विचारून झालेले आहे. IRDP योजना असेल, ग्रामीण स्वर्ण जयंती ग्रामीण शहरी रोजगार योजना वगैरे जे असतील सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वित्त आयोग व्यवस्थित करायचा आहे. लोकसंख्या, अर्थशास्त्रातील लोकसंख्येवरचा जो टॉपिक आणि भूगोल या विषयाअंतर्गत जे काही लोकसंख्येवर विचारला जाणारा प्रश्न जे आहे सो याच्यामध्ये अर्थशास्त्रामधील विचारला जाणारा प्रश्न कन्सेप्च्युअली जास्त त्यावर भर दिलेला असतो. ज्यामध्ये जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, जे काही लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या कितव्या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा स्फोट झालेला होता किंवा महाविभाजनाचे वर्ष कुठल्या वर्षाला म्हटला जातो. सो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्राच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो. तर भूगोल या विषयाच्या अनुषंगाने लोकसंख्यावर विशेषतः जन्मदर, मृत्यूदर कोणत्या राज्याचा जास्त आहे, कोणत्या जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्र संदर्भात असेल तर, ओके, सो या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. अर्थसंकल्पाचे प्रकार, समतोल अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, शिल्कीचा अर्थसंकल्प, तुटीचे प्रकार, महसूल तूट, भांडवली तूट, राजकोषीय तूट, प्रभावी महसुली तूट. ओके, सो यावर प्रश्न विचारला जातो आहे. कृषीच्या संदर्भात योजना, जे नवीन योजना सुरू झालेल्या असतील, नाबार्ड ही संस्था, पत पुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, वित्तीय संस्था, सो त्यावर स्थापना कधी झाली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या व्यतिरिक्त कर संरचना, आयकर, GSTच्या संदर्भात यावेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. GSTच्या एकंदरीतच जे काही कराचा दर आहे तर त्याच्यामध्ये जे सुरुवातीचे 4 विशिष्ट दर जे GSTचे होते तर ते कमी केले गेलेले आहेत. फक्त 2च स्पेसिफिक जे काही रेट आहे ते ठरवण्यात आलेले आहे. सो त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. दारिद्र्य बेरोजगारी करत असताना समित्या, त्यामध्ये तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती, आणि त्या रंगराजन समितीच्या अनुषंगाने 2018मध्ये आणखी एक NK सिंग समिती जी दारिद्र्य मोजणीसाठी किंवा दारिद्र्याचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती. आय गेस की NK सिंग समितीच होती ती. सो ते त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पैसा हा टॉपिक अलीकडे 2023 पासून ट्रेंडिंगवर दिसून येतो. म्हणजेच पैशाचा पुरवठा, M1, M2, M3 ह्या संकल्पनात्मक ज्या काही गोष्टी आहेत तर ते करणे गरजेचं आहे. ओके, सो त्यासोबतच आर्थिक विकास आणि आर्थिक वाढवर व्याख्यांवर आधारित प्रश्न विचारला जातो आहे. सो ते तुम्ही करू शकता. आर्थिक पाहणी अहवालाच्या संदर्भात 2 ते 3 प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारला जात आहे. एकतर ते इंडियन बजेटच्या संदर्भात असेल किंवा भारतीय आर्थिक पाहणी असेल किंवा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या अहवालाच्या संदर्भात, आणि अतिशय बेसिक एकदम डीपमध्ये जाऊ नये. वरवर जरी आपण जे काही जे शासनाने आपल्याला
केलेला आहे समरी स्वरूपामध्ये. सो त्यावरच बरेच प्रश्न सॉल्व्ह होताना दिसून येतो. ओके, हवं तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर एकंदरीतच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि भारताचा अर्थसंकल्प आर्थिक पाहणी अहवालाच्या संदर्भात एक समरी स्वरूपामध्ये PDF अपलोड करून दिलेला आहे. ओके, सो ते परत मी रिपोस्ट करतो. सो हे लक्षात घ्यायचं आहे. नीती आयोग असेल, नियोजन आयोग असेल, औद्योगिक धोरणांवर देखील प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो. आर्थिक सुधारणांच्या संदर्भात ज्या काही समित्या आहेत वेगवेगळ्या, एलकेजा समिती असेल, त्यानंतर नरसिंहम समिती असेल, सो या समित्यांवर प्रश्न, विजय केडकर समिती आहे, सो या समित्यांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो इट्स ऑल अबाउट इकॉनॉमिक्सच्या संदर्भात हे लक्षात घ्यायचं आहे. आता टॉपिक कुठले करायचे आहेत इकॉनॉमिक्समध्ये? राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GNP, ओके, NNP. सो हे या अंतर्गत ज्या काही संकल्पना आहेत ते आपल्याला करायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी जी काही मोजमाप समिती होती, सो त्या समितीच्या अनुषंगाने कधी स्थापन झालेली होती, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्याचे सदस्य कोण होते, शिफारस काय केलेलं होतं किंवा शिफारस कोणत्या वर्षी केलेलं होतं, दारिद्र्य व बेरोजगारी करत असताना समित्या याच्यामध्ये विशेषतः दारिद्र्याच्या संदर्भात जर आपण बघितलं, पॉवर्टीच्या संदर्भात, तर पॉवर्टीचे प्रकार जे काही आहेत, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजेच काय, तर सापेक्ष दारिद्र्य, सापेक्ष व निरपेक्ष दारिद्र्य. त्यानंतर जी काही पॉवर्टी लाईन आहे, बिलो पॉवर्टी लाईन, ओके. त्यानंतर ज्या समित्या आहेत, रंगराजन आणि तेंडुलकर समिती, ओके. सो या समित्या करणे गरजेचं आहे. त्यांच्या शिफारशी, कॅलरी निकष कोणत्या समितीने कालबाह्य ठरवलेलं होतं. त्यानंतर त्यांनी जी काही शिफारस केलेली होती, तर ग्रामीण भागासाठी किती खर्च केला पाहिजे, कॅलरी निकष किंवा एकंदरीतच जो रिक्वायरमेंट आहे तो भागवण्यासाठी, किंवा दारिद्र्य रेषेच्या वर असणारा जी काही व्याख्या आहे, तर ते कशा पद्धतीने करण्यात आलेली होती, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर बेरोजगारीमध्ये जी काही बेरोजगारी मोजण्याच्या ज्या काही प्रणाली आहेत, यंत्रणा आहेत, NSSO, त्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असेल, सो या घटकांवर आयोगाने भर दिलेला आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त करत असताना सार्वजनिक वित्तामध्ये जमा खर्च, सार्वजनिक जमा, त्याच्यानंतर सार्वजनिक खर्च, तुटीचे प्रकार, राजकोषीय धोरण, वित्तीय आयोग, ओके. वित्त आयोगमध्ये पहिले दुसरे वित्त आयोग करायचे आहे, त्यानंतर 13, 14, 15 आणि अलीकडे 16, ओके. सो विशेषतः या 13, 14, 15 यांच्या बाबतीत जे काही अध्यक्ष कोण होते, स्थापना कधी झालेली होती, कोणत्या वर्षी शिफारस केली होती, पहिल्या दुसऱ्याचे अध्यक्ष कोण होते, ओके. सो हे करायचं आहे. आणि 16चे जे काही अलीकडे जे शिफारशी केलेल्या आहेत, सो ते व्यवस्थित करून ठेवायचं आहे. कर रचनेमध्ये एकंदरीतच विविध आयकर, त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स, महामंडळ कर, ओके. GSTच्या संदर्भात GSTचा जो काही टॅक्स रेट आहे, GSTचा जो रेट आहे, त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. GST कधी लागू झालेलं होतं, कोणत्या शिफारशीनुसार, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, ओके. बँकिंगच्या संदर्भात RBI बँक, व्यापारी बँका, वित्तीय संस्था, RBIच्या संदर्भात मौद्रिक धोरण आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. वित्तीय संस्था याच्यामध्ये FCI, त्यानंतर ICICI बँक, ओके. सो ICICI बँक वगैरे, IDBI बँक, सो इत्यादी जे काही वित्तीय संस्था आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. व्यापारी बँकांचे कार्य, ओके. RBIचे कार्य, सो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकसंख्या करत असताना संक्रमण, लोकसंख्या धोरण यावर भर द्यायचं आहे. WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना स्थापना आणि GATT करार काय होतं, तर त्यावर भर दिला जातो आहे, किंवा त्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. ओके. रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सो हा टॉपिक निग्लेक्ट केला तरी चालेल, पण यावर फ्रिक्वेंटली नाही, मात्र अल्टरनेट वर्षी प्रश्न विचारलेला आहे. कृषीच्या संदर्भात योजना आहेत 2025-26मध्ये ज्या काही योजना, कृषी विषयक योजना आपल्या महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना असतील, तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 10 वर्ष पूर्ण होणाऱ्या योजना, 15 वर्ष पूर्ण झालेल्या योजनांवर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा 5 वर्ष पूर्ण झालेल्या योजना. नाबार्ड संस्थेविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पैशाचा पुरवठा बघत असताना M1, M2, M3, त्यानंतर पैशाचे जे काही प्राथमिक कार्य, माध्यमिक कार्य वगैरे जे काही अनुषंगिक कार्य वगैरे, त्यावर प्रश्न विचारला जातो.
महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल लेखा परीक्षणावर प्रश्न विचारला जातो. सो हे जे काही 10 टॉपिक दिलेले आहेत, सो 10 टॉपिकपैकी बऱ्यापैकी 15 प्रश्नांपैकी 12 ते 13 प्रश्न तुम्हाला या 10 टॉपिकवर दिसून येणार आहे. ओके, सो त्यामुळे व्यवस्थित करून ठेवायचं आहे. आता या ठिकाणी जे काही टॉपिक करत असताना इतकंही डीपमध्ये करायचं नाही की जो काही वेळ आपल्याला दिला गेलेला आहे तर फक्त एखाद दोनच विषयावर जाईल. जे काही स्पेसिफिक आपल्याला विचारलं जातं आहे, सो त्या अनुषंगाने आपण त्या टू द पॉईंट आणि जे आपल्याला परीक्षेत येणार आहे फॅक्च्युअल डेटा, सो त्याचाच जास्त विचार करायचा आहे. इतर बाबी जे आहेत तर त्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. त्यानंतर जनरल सायन्सच्या संदर्भाने फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री आणि बायो. सो जीवशास्त्रामध्ये झुलॉजी, त्यानंतर त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी. ओके, त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री. सो विद्युतधारा, प्रकाश, ध्वनी हे 3 टॉपिक फिजिक्सच्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता. प्रत्येक वर्षी किमान एक तरी प्रश्न विद्युतधारा, त्यानंतर प्रकाश, ध्वनी. ओके, सो या टॉपिकवर प्रश्न जास्तीत जास्त विचारत असल्याचे दिसून येत आहे. ओके, सो हे 3 टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचं आहे. त्यानंतर किरणोत्सारिता. ओके, किरणोत्सारिता जे रेडिओ ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणत असतो ते एक करायचं आहे. प्रकाशच्या संदर्भात जर आपण प्रकाश या प्रकरणांतर्गत आरशा, बिंग, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण ह्या ज्या काही संकल्पना आहेत तर ते माहिती असणं गरजेचं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. गती आणि ऊर्जा यावर देखील अलीकडे प्रश्न विचारला जातो आहे. शक्ती. ओके, सो ऊर्जा, शक्ती. न्यूमेरिकल बेस प्रश्न विचारला जातो आहे की विद्युतचा वापर किती होईल. ओके, सो एक समजा मार्चच्या महिन्यामध्ये 31 दिवसाचा महिना आहे आणि त्या दररोज आपण 2 युनिट विद्युत खर्च करत असू. सो अशा वेळेस प्रत्येक युनिटचा दर 2 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये किती बिल येईल किंवा किती एकंदरीत वीज दर किंवा विजेचा खर्च होईल. सो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतो. ओके, सो ते एक व्यवस्थित करून ठेवायचं आहे. सो ध्वनीच्या संदर्भात वेगवेगळे जे काही ध्वनी जे आहेत सो ध्वनी लहरीच्या संदर्भात व्यवस्थित करून ठेवायचं आहे. इन्फ्रासॉनिक, अल्ट्रासॉनिक ज्या ध्वनी आहेत किंवा ऐकू येणाऱ्या ज्या ध्वनी आहेत सो त्याचे प्रकार, निनाद वगैरे किंवा इकोच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ओके, सो त्यावर बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्यानंतर एकंदरीतच रसायनशास्त्राच्या संदर्भात जे काही आवर्त सारणी आहे, अणूची संरचना करत असताना आयसोटोन्स, आयसोटॉप्स, आयसोबार्स वगैरे जे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन काय आहेत सो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचा शोध कोणी लावला. ओके, सो त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आधुनिक आवर्त सारणी, हेनरी मोसले यांनी जे काही आधुनिक आवर्त सारणी दिलेली होती सो त्याचे जे काही स्वरूप किंवा एकंदरीत अणुची त्रिज्या कशा पद्धतीने कमी होत जातो, त्यांच्या व्हॅलेन्सीच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. संयुजा काय आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आणखी याच्यामध्ये उत्प्रेरक कॅटलिस्टवर प्रश्न विचारला जातो केमिस्ट्रीच्या अनुषंगाने. कार्बनच्या संदर्भात जे काही कार्बन संयुग आहे सो त्यावर प्रश्न विचारला जातो आहे. धातू अधातूवर प्रश्न विचारला जातो. सो धातू अधातू आणि क्षार म्हणजे जे काही सोडियम क्लोराईड वगैरे आहेत किंवा सोडियम बायकार्बोनेट वगैरे जे आहेत, ब्लू विट्रॉल, ग्रीन विट्रॉल, सो त्यांचे उपयोग, सो यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. आणि केमिकल बॉन्डिंग, ओके, रासायनिक बंध, सो ते रासायनिक बंधाच्या संदर्भात देखील एखादा प्रश्न आपल्याला दरवर्षी दिसून येतो. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे धातूंची जी काही मिश्रणे आहेत, अलॉय. ओके, सो धातूंची मिश्रणे किंवा ज्याला अलॉयज आपण म्हणत असतो, मग ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, सो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. सो ते व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ओके, सो इट्स ऑल अबाउट केमिस्ट्रीच्या संदर्भात. बायोच्या संदर्भात जर आपण बघितलं तर प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण. ओके, सो प्राणी वर्गीकरणावर आर्थ्रोपोडा, प्लॅटीहेल्मिंथेस, मोलुस्का, ओके, हे जे काही आहेत, पोरिफेरा, त्यानंतर मत्स्यवर्ग, कॉर्डेटा, नॉन कॉर्डेटा, एव्ज. ओके, सो त्यावर प्रश्न, रेप्टाईल्सवर प्रश्न विचारला गेलेला आहे, ॲम्फिबियन्सवर प्रश्न विचारला गेलेला आहे. वनस्पती वर्गीकरण करत असताना शैवाळांचे प्रकार, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, त्यानंतर जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ओके, सो त्यामध्ये डायकोट जे काही 2 प्रकार आहेत. ओके, सो त्यावर देखील परीक्षेत एकबीजपत्री, द्विबीजपत्री जे काही वनस्पती आहे सो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत सो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. वनस्पती रोग, जे काही टिक्का रोग असेल, टिक्का डिझीज असेल, इत्यादी स्वरूपाचे जे काही रोग आहे सो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. सो ते एक व्यवस्थित करायचं आहे.
वनस्पती पोषणच्या संदर्भ जे काही मॅक्रो न्यूट्रियन्स, मायक्रो न्यूट्रियन्स हे जे काही सूक्ष्म पोषक तत्वे, बृहत पोषक तत्वे, ओके, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस वगैरे जे आहेत, सो ते आपल्याला कोणते आवश्यक आहेत, कोणते अनावश्यक आहेत, त्यावर तशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे. मानवी आरोग्य, पोलिओची लस असेल, मलेरियासाठी जो काही कॉझिंग एजंट असेल तो कोणता आहे, सो त्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. तर ते एक लक्षात ठेवायचं आहे, त्यावर देखील परीक्षेत येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच मानवी आरोग्य करत असताना विषाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार, त्यानंतर इतर जे काही फंगसमुळे जे काही आजार होणारे असतील किंवा जे काही विविध कृमी आहेत, ओके, सो ज्याला डमडम नावाचा आजार कुठल्या एजेंटिक किंवा कोणत्या माशीद्वारे डमडम नावाचा आजार पसरला जातो, अशा स्वरूपाचा देखील आधी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो ते एक सेसे नावाची माशीपासून कोणता आजार होतो, सो अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. सो मानवी आरोग्य, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था करून ठेवायचं आहे आणि एकंदरीतच सेलच्या संदर्भात पेशी आणि पेशी विभाजनाच्या संदर्भात जे काही सेल डिव्हिजन आहे, सो त्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारून झालेला आहे, सो ते देखील तुम्ही करू शकता. ओके, आता महत्त्वाचे टॉपिक्स साधारणतः 15 ते 16 टॉपिक्स या ठिकाणी सायन्सच्या अनुषंगाने दिला गेलेला आहे आणि हे फक्त पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने नाही, तर याचा एकंदरीत तुम्हाला फायदा मुख्य परीक्षेमध्ये देखील होणार आहे, त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचं आहे. प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, जीवशास्त्राच्या संदर्भात वनस्पती पोषण व रोग, मानवी आरोग्य, मानवी रक्ताभिसरण संस्था, पेशी व पेशी विभाजन, रसायनशास्त्राच्या संदर्भात अणूची संरचना, सिद्धांत, आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन्स काय आहेत, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणूची त्रिजा, संयुजा काय आहेत, धातू अधातू, धातू मिश्रणे, त्यासोबत आम्ल आम्लारी क्षारच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. किरणोत्सारिता हे टॉपिक करून ठेवायचं आहे. ओके, भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश, ध्वनी, विद्युतधारा, ऊर्जा, कार्यशक्ती, ओके, नंतर मूलभूत एकके, युनिटच्या संदर्भात देखील प्रश्न विचारला जातो आहे की एम्पियरसाठी कोणता युनिट वापरला जातो किंवा गतीसाठी कुठला युनिट वापरला जातो वगैरे जे आहेत, सो त्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो आहे. सो साधारणतः 15 ते 16 टॉपिक जे या ठिकाणी फाइंड आउट करून दिलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ दीज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. ओके, सो ते तुम्ही या टॉपिकवर भर देणे गरजेचं आहे. सो असे 15 ते 16 टॉपिक या ठिकाणी आपण बघितलेले आहे. सो असे जे काही 5 कोर सब्जेक्ट होते, सो 5 कोर सब्जेक्ट अंतर्गत विचारले जाणारे साधारणतः 65 जे काही क्वेश्चन आहेत, 65 क्वेश्चनचा जे ॲनालिसिस आहेत, म्हणजे 65 क्वेश्चनच्या अनुषंगाने जे ॲनालिसिस आहेत ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्या अनुषंगाने टॉपिक कुठले महत्त्वाचे आहेत, कोणत्या विषयावर कोणते घटकांवर आयोगाने जास्त भर दिलेला आहे. आता 35 जे प्रश्न आहेत, तर 35 पैकी 20 प्रश्न हे मॅथ रिजनिंगवर असतात, मॅथ आणि रिजनिंगच्या संदर्भात बुद्धिमत्ता. ओके, आणि 15 जे प्रश्न असतात तर ते एकंदरीतच चालू घडामोडीच्या अनुषंगाने असतात. ओके, सो चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिजनिंग, सो मॅथ आणि रिजनिंगच्या संदर्भात आपण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे चालू घडामोडी व मॅथ आणि रिजनिंगसाठी दररोज 2 तास देणे गरजेचं आहे. सो मॅथ आणि रिजनिंग वीक असेल तर पेपर क्वालिफाय होण्यासाठी मॅथ आणि रिजनिंग जी या सब्जेक्टची जी काही भूमिका आहे ती अत्यंत क्रुशल आहे. त्यामुळे या घटकांवर साधारणतः 12 ते 13 क्वेश्चन जरी तुमचे व्यवस्थित बरोबर आले, मॅथमध्ये जो काही विचारला जाणारा टॉपिक जर अवघड असला तर अशा वेळेस किमान 12 ते 13 प्रश्न बरोबर आणण्याची क्षमता जर इतर सब्जेक्टवर स्ट्रॉंग कमांड असेल तर अशा वेळेस, आणि मग स्ट्रॉंग नसेल आणि मॅथ रिजनिंग चांगलं असेल, सो अशा वेळेस आउट ऑफ घेण्याची किंवा जास्तीत जास्त मॅथ आणि रिजनिंगमध्ये स्कोर करण्याचे चान्सेस आपण स्वतःमध्ये जी ॲबिलिटी आहे तर ती निर्माण केली पाहिजे. सो दररोज मॅथ आणि रिजनिंगसाठी वेळ दिला गेला पाहिजे 2 ते 3 तास या 2 टॉपिकसाठी, चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिजनिंगसाठी. आता 70 दिवस आपल्याकडे आहेत. सो सुरुवातीचे जर आपण याला 3 सेगमेंटमध्ये जर आपण विचारात घेतलं तर 30, 20, 20. ओके, सो 30 दिवस, 20 दिवस आणि 20 दिवस, नंतरचे 20 दिवस. सो अशा पद्धतीने आता पहिला टप्पा 30 दिवसाचा. 30 दिवसाचा म्हणजे 5 कोर विषयासाठी एक्सेप्ट चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिजनिंगसाठी. सो 30 दिवस आहे. सो 5 सब्जेक्टमध्ये म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला 5 सब्जेक्टपैकी 6 दिवस. ओके, सो प्रत्येक सब्जेक्टला 6 दिवस मिळणार आहेत. आता ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणता सब्जेक्ट सोयीस्कर वाटतो किंवा जड जात नाही किंवा तुमच्यासाठी इझी आहे, सो त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये
एखादा सब्जेक्ट जड जात असेल किंवा सायन्ससारखा सब्जेक्ट जे आहेत तर ते त्याच्यामध्ये समजत नाही, सो त्याला जास्त वेळ देता येईल. मात्र पॉलिटीसारखा विषय वाचल्यानंतर सहज लक्षात येतो, त्याच्यावर नोट्स रेडी आहेत. हिस्ट्रीसारखा विषय आउटपुट कमी देतो, त्यामुळे त्यावर जास्त जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत सो त्या टॉपिक्सवरच भर दिलं गेलं पाहिजे. आणि इतर वेळ आपण ज्या टॉपिकवर लक्ष देऊन किंवा ज्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर देऊन आउटपुट निघेल अशा टॉपिकवर, अशा विषयावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर एकंदरीतच त्याचा इम्पॅक्ट स्कोर वाढवण्यामध्ये होईल. सो त्या पद्धतीने तुम्ही जे काही सेगमेंट आहे ते करू शकता. हे पर्सनली मी माझ्या पद्धतीने किंवा मी जे काही रूल्स फॉलो करायचो सो त्यानुसार मी हे सांगितलेलं आहे. सो 30, 20 आणि 20 6 दिवस, 5 सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टला 6 दिवस. सो 5 सक 30 दिवस तुमच्याकडे आहेत. सो 5 सब्जेक्ट, पॉलिटीसाठी 5 दिवस आहेत. सो पहिल्या आणि प्रत्येक दिवस म्हणजे 2 विषय तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक दिवशी 2 विषय म्हणजे 6 दिवसामध्ये तुमचं 12 जे काही टॉपिक्स आहेत, सॉरी 12 दिवसामध्ये एकच मिनटं. सो प्रत्येक विषयाला 6 दिवस आणि प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग एक विषय, एक सब्जेक्ट एका दिवशी अशा पद्धतीने घेऊ शकता किंवा एकाच दिवशी 2 विषय तुम्ही घेऊ शकता. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ते घेऊ शकता. टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिकवरचे PYQs करणे मस्ट आहे. दारिद्र्य वाचल्यानंतर दारिद्र्यावरचे जे काही टॉपिक्स आयोगाने काय प्रश्न विचारला गेलेला आहे, मग ते तुम्ही एकतर तुम्ही लोकसेवा प्रकाशनातून करत असाल किंवा हार्ड कॉपीवरून करत असाल, डझंट मॅटर. सो तुम्ही त्यावरचे प्रश्न करणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जे काही ॲडिशनल पॉईंट्स आहेत तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवणे आपल्या नोट्समध्ये ते अपेक्षित आहे. ओके. सो प्रत्येक विषयाला 6 दिवस आणि प्रत्येक विषयाचे साधारणतः ॲन एन ॲव्हरेज 12 ते 13 टॉपिक मी जे फाइंड आउट करून दिलेले आहेत तर त्यावरचे मायक्रो नोट्स तुम्ही प्रिपेअर केले पाहिजे आणि ते तुमच्या PYQच्या आधारावर असायला पाहिजे. ओके. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो 20 दिवस. सो 20 दिवसाचा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी 4 दिवस मिळणार आहे आणि 4 दिवसामध्ये जे आधी तुम्ही वाचलेलं असणार आहे सो त्यावरच एक शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायचं आहे त्यावर. आणि PYQज आधारित जे काही टॉपिक वाईज तुम्ही PYQजच्या अनुषंगाने जे ॲडिशनल डाटा तुमच्याकडे असेल सो ते त्या शॉर्ट नोट्समध्ये ते रिवाईज करायचं आहे, ते ॲडिशन करायचं आहे आणि ते रिवाईज करायचं आहे. ओके. सो 20 दिवसाला म्हणजे 20 दिवसाचा सेकंड जो टप्पा आहे सो त्यावर प्रत्येक विषयासाठी 4 दिवस. ओके. सो 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक दिवशी 3 टॉपिक व्यवस्थित करायचं आहे. सुरुवातीला समजा 30 दिवसामध्ये 2 टॉपिक जरी घेतलं प्रत्येक विषयाचे सो असे 6 दिवसामध्ये साधारणतः 12 टॉपिक्स तुमचे कव्हर होणार आहे. आणि ॲव्हरेज 12 टॉपिक्सच्या संदर्भात आपण हे जे या ठिकाणी मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत सो त्यावरून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. ओके. सो इट्स चॉईस ऑफ युअर्स. सो तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल वाटते सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. अशाच प्रकारे करायला पाहिजे असं अजिबात नाही. ओके. सो हे माझ्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने करायचो आतापर्यंत 2023, 2021 त्यानंतर 2023, ओके, 2024, 25 आणि कंबाईन 2026 अशा पद्धतीने जे काही प्री क्वालिफाय झालेलं आहे कंबाईनच्या दृष्टिकोनातून आणि राज्यसेवे पूर्वच्या दृष्टिकोनातून सो मी माझ्या अकॉर्डिंग या ठिकाणी हे सांगतो आहे. ओके. तिसरा टप्पा 20 दिवसाचा. हा जो टप्पा आहे तो अतिशय क्रुशियल असणार आहे. डेली टेस्ट, प्रत्येक दिवशी सराव प्रश्नपत्रिका तुमच्याकडून 100 मार्काचा जो काही कॉम्प्रिहेन्शन आहे तो कॉम्प्रिहेन्सिव्ह जे काही टेस्ट पेपर आहेत तर ते सॉल्व्ह झालेलं असायला पाहिजे विथ टाईम लावून. ओके. सो टाईम बाउंडमध्ये पर्टिक्युलर 1 तासाचा जो काही टाईम आपल्याकडे दिला गेलेला आहे सो त्या पद्धतीने व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे टेस्ट सॉल्व्ह झाल्याच्यानंतर त्यावरचे डिस्कशन आणि व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही नोट्समध्ये करू शकता. काही फॅक्च्युअल डेटा असेल तर ते कन्सोलिडेट करू शकता आणि रिव्हिजन. ओके. सो रिव्हिजन मस्ट आहे आणि डेली टेस्ट. सो या पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही दिनचर्या आहे किंवा स्ट्रॅटर्जी तुम्ही ते करू शकता. हां, चालू घडामोडीसाठी तुम्ही ठरवू शकता मला रात्री 10च्या नंतर वगैरे किंवा 9च्या नंतर मला चालू घडामोडीला वेळ द्यायचा आहे किंवा 9 किंवा 10च्या नंतर वगैरे मॅथ रिझनिंगसाठी वेळ वगैरे द्यायचा आहे. सो अशा पद्धतीने ते तुम्ही करू शकता. मात्र दररोज 2 ते 3 तास. जर मॅथ वीक असेल तर दोन्ही मिळून 3 तास आणि मॅथ स्ट्रॉंग असेल तर 1 तास चालू घडामोडीला आणि 1 तास मॅथ रिझनिंगला दिलं तरी आतापासून 70 दिवसामध्ये बऱ्यापैकी तुमचं इम्प्रूव्हमेंट दिसून येणार. ओके. सो या पद्धतीने आपण स्मार्ट 70 डेजचं प्लॅनिंग मी तुम्हाला माझ्या पद्धतीने किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी सांगितले आहे. जरुरी नाही की तुम्ही अशाच पद्धतीने करायला पाहिजे. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. मात्र हे 70 दिवस
व्यवस्थित तुम्ही फ्रुटफुली त्याचा इम्पॅक्ट पडेल या पद्धतीने तुम्ही केलं गेलं पाहिजे, इतकंच मी अपेक्षा ठेवतो. ओके, सो ऑल द बेस्ट. आता एक आपण आपल्या ॲपमध्ये जी काही कर्मशिला अकॅडमी नावाचं जे काही ॲप आहे, सो त्या ॲपमध्ये PYQजवर आधारित 2018 ते 2025च्या अनुषंगाने आपण PYQज घेत आहोत आणि विषयनिहाय, सब्जेक्ट वाईज आणि इयर वाईज हिस्ट्री 2018मध्ये इतिहासाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारले गेलेले असतील, सो त्यावर संपूर्ण जे काही परीक्षाभिमुख माहिती आहे तर ते आपण त्या ठिकाणी चर्चा करत आहोत. त्याचं PDF देखील तुम्हाला जे स्लाईड PDF आहे ते मी शेअर करत आहे. सो तुम्हाला जर वाटत असेल की टू द पॉईंट जे एक्झाम ओरिएंटेड PYQजवर आधारित डेटा रिवाईज व्हा, सो तुम्ही ते जॉईन करू शकता. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. सो सध्या हिस्ट्रीचं आपण लेक्चर अपलोड करत आहोत. सो साधारणतः 3-1 लेक्चर अपलोड झालेलं आहे. त्यानंतर पॉलिटीचं करूयात. याच्यामध्ये मॅथ, रिजनिंग आणि चालू घडामोडीचे जे काही सब्जेक्ट आहे तर ते वगळता इतर 5 कोर सब्जेक्ट जे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर ते आपण त्या ठिकाणी बघूयात. 2018 ते 2025च्या दरम्यान जे काही PYQज विचारलेले आहे, सो त्यावर रिव्हिजन बेस्ड टू द पॉईंट रिव्हिजन होईल या पद्धतीने ते विश्लेषण आपण करत आहोत. एकंदरीत ट्रेंड देखील तुमच्या लक्षात येणार आहे. चार्ट्स, माइंड मॅप, इन्फोग्राफच्या माध्यमातून आपण ते रिवाईज करूयात. ओके, सो काही आवश्यकता असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. अदरवाईज कर्मशिला अकॅडमी नावाचे टेलिग्राम चॅनल आहे, सो ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो थँक्यू. थांबूया या ठिकाणी. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद.